गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी पल्लवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपलं मराठी चॅनल आपलं फार्मसीमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला युनिट 5 मधला लास्ट टॉपिक कव्हर करायचा आहे, दॅट इज लोकल अनेस्थेटिक. आज आपला मेडिसिनल केमिस्ट्री 2चा सिलेबस हा कंप्लीट होणार आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण आपले सगळे ड्रग्स हे कव्हर करणार आहोत. Students, we know local anesthetics are those agents which cause the reversible loss of पेन सेन्सेशन इन रेस्ट्रिक्टेड एरिया. एनेस्थेटिक काय करतो तर टेम्पररी पेनचे सेन्सेशन जे आहे त्याला लॉस करतो. हा काय करतो, जे सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि मसल यांच्या दोघांमधलं जे कनेक्शन आहे त्या कनेक्शनला तो ब्लॉक करतो. हा जो आपला लोकल अनेस्थेटिक्स आहे हा काय करतो, सेन्सरी नर्व्स आणि मोटर नर्व्स ह्या दोन्ही नर्व्सला ब्लॉक करतो आणि ब्लॉक केल्यामुळं काय होतं, जे काही नर्व इम्पल्स आहे ते ब्लॉक होतं. ठीक आहे, बट हे जे काही ब्लॉकेज आहे हे एक रिव्हर्सिबल लॉस आहे, म्हणजे एका पर्टिक्युलर टाईम पिरियडपर्यंतच हे सेन्सेशन लॉस होतो. आफ्टर सम पिरियड ऑफ टाईम हे जे काही सेन्सेशन आहे परत रिकवर होतात आणि परत जी काही पेनची फिलिंग आहे ती स्टार्ट होते. ठीक आहे, सो हे जे आपले लोकल अनेस्थेटिक्स आहे कशा प्रकारे त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात, तर सगळ्यात आधी हे ब्लॉक करतात आपल्या नर्व्स इम्पल्सला. आता नर्व्स इम्पल्सला ब्लॉक कशा प्रकारे करतात, तर अशा प्रकारे हे आपले जे काही नर्व्स आहे ते नर्व्सची कंडिशन असते. फॉर एक्झाम्पल हे जे आपले सेल आहे, सेलमधलं हे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे आणि हे इंस्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे. हे जे काही फ्लुइडला कवर केलं जाते विथ द हेल्प ऑफ सम एक्झॉनल मेम्ब्रेन. ह्या मेम्ब्रेनवरती एक चॅनल प्रेझेंट आहे, ज्याला आपण सोडियम चॅनल म्हणतो. ह्या चॅनलला 2 गेट असतात. फर्स्ट आहे एम गेट आणि सेकंड आहे हार्ट गेट. ह्या 2 गेटचं काम काय आहे, तर हे जे काही सोडियम आयन्सचं मुवमेंट आहे इनसाइड आणि आउटसाइड द सेल याला ते मेंटेन करतात. अशी कंडिशन ज्या कंडिशनमध्ये आपले एक्झॉनल मेम्ब्रेन रेस्ट आहे, त्या रेस्ट कंडिशनमध्ये काय होतं की हा एम गेट आहे क्लोज असतो. ह्या एम गेटचं फंक्शन काय, तर हा सोडियम आयनचं एक्सचेंज करतो थ्रू आउट धिस एक्झॉन. ठीक आहे, तर ॲट द टाईम ऑफ रेस्टिंग कंडिशन एम गेट हे क्लोज असते. म्हणजे क्लोज असल्यामुळं काय होतं की जे काही सोडियम आयन्स आहेत ते सेलमध्ये एंटर्ड करत नाही आणि सेलमध्ये एंटर्ड जर केलं नाही तर काय होतं की एक्सटर्नली पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं आणि इंटरनली पॉझिटिव्ह आयन कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं. ॲट द टाईम ऑफ ॲक्टिवेशन ऑफ दिस सेल काय होतं की हे जे एम गेट आहे ते एम गेट ओपन होतं आणि हे जे सोडियम आयन्स आहेत ते एंटर्ड होतात सेलमध्ये. सेलमध्ये एंटर्ड झाल्यामुळं काय होतं, डिपोलरायझेशन ऑफ सेल कॉजेस अँड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द सेन्सेशन ऑफ दॅट सेल. ठीक आहे, सी this is how sodium ions entered to the axon. ठीक आहे, or we can say this is how sodium ions entered into the neurons to conduct the impulses. आता ही कंडिशन केव्हा होते, जेव्हा आपल्याला पेन फील होतं. बट आपल्याला बघायचं आहे की आपले लोकल अनेस्थेटिक कशा प्रकारे वर्क करतात. सो हे लोकल अनेस्थेटिक काय करतात, फर्स्ट ऑफ ऑल हे सेलमध्ये एंटर्ड करतात किंवा न्यूरॉन्समध्ये एंटर्ड करतात लाईक धिस. फॉर एक्झाम्पल हा BH आपला जर ड्रग्स आहे तर हा काय करतो, आपल्या सेलमध्ये एंटर्ड करतो. सेलमध्ये एंटर्ड केल्यानंतर हा डिसोसिएट होतो B निगेटिव्ह आणि H पॉझिटिव्ह आयन्समध्ये किंवा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आयन्समध्ये. आता इथे आपण BHला कन्सिडर केला आहे आपला ड्रग, म्हणून इथे B निगेटिव्ह आणि H पॉझिटिव्ह इथं मेन्शन केलं आहे. सो हे जे काही निगेटिव्ह आयन्स आहे, निगेटिव्ह आयन्स काय करतात, हे जे H गेट आहे H गेटला ॲक्टिवेट करतात. H गेट ॲक्टिवेट झाल्यामुळं काय होतं, हा रेस्टिंग कंडिशनमध्ये हा काय होतं, हा ओपन होता आणि आपले ड्रग्स काय करतात, याला क्लोज करतात. क्लोज झाल्यामुळं काय होतं की पेन सेन्सेशन होतं ॲक्टिवेट झाल्यामुळं. हे जे गेट ओपन झालं होतं ज्यामुळे सोडियम आयन्स सेलमध्ये एंटर्ड होत होते त्याला हा ब्लॉक करतो. म्हणजे हा जो रस्ता आहे, हा जो चॅनल आहे, ह्या चॅनलला बंद करतो. हा जो डोर आहे त्या डोरला क्लोज करतो. डोर क्लोज झाल्यामुळं काय होतं, जे काही डिपोलरायझेशन होत होतं ते प्रिव्हेंट होतं आणि सेन्सेशन लॉस होतं. अशा प्रकारे हे आपले लोकल अनेस्थेटिक्स वर्क्स करतात. ठीक आहे, see these local anesthetics are classified into 4 categories. First one is a benzoic acid derivative, or we can say benzoic acid esters. Second one आहे para amino benzoic acid derivative.
थर्ड वन आहे ॲनालाइट डेरिव्हेटिव्ह, ज्याला आपण अमाइड डेरिव्हेटिव्ह सुद्धा म्हणतो. आणि फोर्थ वन आहे मिसलेनियस. जो फर्स्ट आणि फॉरमोस्ट कॅटेगरी आहे दॅट इज बेन्झोइक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. त्याच्यामधला आपला फर्स्ट ड्रग आहे कोकेन. कोकेन हा फर्स्ट ड्रग आहे जो ॲज अ लोकल ॲनेस्थेटिक म्हणून यूज केला गेला होता. ठीक आहे. हा कोकेन नॅचरल अल्कलॉइड आहे. कोकेन हा वर्ड सगळ्यांनी ऐकला असणार, बरेचदा मूवीजमध्ये दाखवतात की कोकेन हा ॲज अ ड्रग्ज म्हणून यूज केला जातो. ठीक आहे. नशा करायसाठी हा कोकेनचा यूज होतो. सो फर्स्ट टाईम हा कोकेन कशासाठी यूज केला झाला तर ॲज अ लोकल ॲनेस्थेटिक म्हणून हा ड्रग यूज केला. म्हणजेच काय तर सेन्सेशन किंवा पेन लॉस करायसाठी हा कोकेनचा यूज केला जातो. कोकेन हा ऑब्टेन केला जातो फ्रॉम द लिव्ज ऑफ इरिथ्रोझायलोन कोका. हा ट्री आहे कोकेनचा, ज्याच्यापासून आपल्या जो काही कोकेन आहे तो एक्स्ट्रॅक्ट केला जातो. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ कोकेन. स्ट्रक्चर थोडं कॉम्प्लिकेट आहे, बट वी नो वी आर अ मेडिसिनल केमिस्ट्री स्टुडंट. आणि स्ट्रक्चरची आत्तापर्यंत तरी आपल्या सगळ्यांना सवय झाली असणार, कारण दिस वन इज द लास्ट टॉपिक ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री 2. देन सेकंड ड्रग आहे मेप्रिलकेन. मेप्रिलकेन हा डेंटल ॲनास्थेटिक म्हणून यूज केला जातो. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर मेप्रिलकेन. देन थर्ड ड्रग आहे ह्या कॅटेगरीचा हेक्झिलकेन. हेक्झिलकेन हा जो ड्रग आहे ॲज अ सरफेस ॲनास्थेटिक्स म्हणून यूज केला जातो. सरफेस ॲनास्थेटिक म्हणजेच काय तर सरफेसवरती हा अप्लाय केला जातो आणि त्या पर्टिक्युलर सरफेसवरती एरियावरती तो सेन्सेशन लॉस करतो. ठीक आहे. अगेन स्ट्रक्चर बघा. आता हे जे स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चरला कसे आठवण ठेवायचे तर स्ट्रक्चर जे आहे 2-3 ड्रगला कोरिलेट करायचा आणि त्यावरून आपल्याला जे काही सिमिलॅरिटीज आहे त्यावरून आपण स्ट्रक्चर इझिली आठवण ठेवू शकतो. फोर्थ वन आहे सायक्लोमिथिकेन. सायक्लोमिथिकेन हा ड्रग यूज केला जातो टॉपिकल ॲनास्थेटिक म्हणून. सी दिस वन इज द स्ट्रक्चर ऑफ अवर सायक्लोमिथिकेन. आता हे जे दोन ड्रग आहे दॅट इज हेक्झिलकेन अँड सायक्लोमिथिकेन, ह्या दोघांचं जर आपण स्ट्रक्चरल सिमिलरिटी बघितलं तर आता इथे बघा, फर्स्ट इथे जो आपला फोर्थ ड्रग आहे सायक्लोमिथिकेन, याच्यामध्ये ओस आणि एक सायक्लिन रिंग अटॅच्ड आहे. बेन्झिनला हे एक सबस्टिट्यूशन केलं आहे आणि इथे जे CH3 आहे आफ्टर हा लिंकेज हा एक रिमूव्ह केला आहे आणि हे जे नायट्रोजन आहे इथे नायट्रोजन रिंगमध्ये इंटर्ट केलं आहे. ठीक आहे. हे स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी त्या ह्याच्यावरून तुम्ही स्ट्रक्चर आठवण ठेवू शकता. फिफ्थ वन आहे पिप्रोकेन. पिप्रोकेन हा ऑक्युलर ॲनास्थेटिया म्हणून यूज केला जातो. याचंही स्ट्रक्चर थोडंफार रिलेट करू शकता. ठीक आहे. याचं स्ट्रक्चर हा जो आपला सायक्लोमिथिकेन आहे याच्या स्ट्रक्चरसारखंच आहे, बट फक्त ते जे काही सबस्टिट्यूशन होतं ते सबस्टिट्यूशनला रिमूव्ह केलं आहे. देन सेकंड कॅटेगरी आहे अमिनो बेन्झोइक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. याच्यामधला आपला फर्स्ट ड्रग आहे बेन्झोकेन. बेन्झोकेन हा आपला स्टारवाला ड्रग आहे. म्हणजेच काय तर ह्या ड्रगचा आपल्याला सिंथेसिससुद्धा बघायचं आहे. बेन्झोकेनचा यूज कशासाठी होतो तर सेन्सेशन लॉस करायसाठी याचा यूज होतो. ॲट द टाईम ऑफ सनबर्न, टीथ पेन, पाईल्स, वजायनल ऑर रेक्टल इरिटेशन, याच्यासाठी हा आपल्या बेन्झोकेनचा यूज केला जातो. स्ट्रक्चर हे अगदी सोपं आहे बेन्झोकेनचा. एक जनरल स्ट्रक्चर आपण कॅटेगरीचे बघितले आहेत. सारसुद्धा आपण डिटेलमध्ये डिस्कस केला आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये. जे स्टुडंट डायरेक्टली ह्या लेक्चरवरती आले आहेत त्यांनी प्रिव्हियस लेक्चर चेक करा, सो दॅट जे काही कन्सेप्ट आहे इझिली क्लिअर होणार. लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. सो लेट्स सी सिंथेसिस ऑफ दिस बेन्झोकेन. बेन्झोकेनचा प्रिकर्सर आहे टोल्यून. सिन दिस वन इज द टोल्यून. टोल्यूनचं नायट्रेशन केलं जाते इन द प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड अँड नायट्रिक ॲसिड. हा टोल्यून रिॲक्ट होतो नायट्रिक ॲसिड सोबत आणि हा जो नायट्रिक ॲसिडमधला NO2 आहे NO2 जाऊन इथे अटॅच्ड होतो लाईक धिस आणि पॅरानायट्रोटोल्यून फॉर्म होतो. दिस पॅरानायट्रोटोल्यून अंडरगो ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ KMnO4. जेव्हा ह्याचं ऑक्सिडेशन होतं तेव्हा काय होतं, हा जो CH3 कंपाऊंड आहे इथे ऑक्सिजन ॲड होतो. वी नो ऑक्सिडेशन म्हणजेच काय तर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. सो इथे ऑक्सिजन ॲड होतं आणि काय फॉर्म होतं, ॲसिड फॉर्म होतं दॅट इज COOH. हा जो कंपाऊंड आहे ह्या कंपाऊंडचं एस्टरिफिकेशन केलं जाते इन प्रेझेन्स ऑफ C2H5OH.
दॅट इज इथेनॉल. जेव्हा इथेनॉल हा आपल्या कंपाऊंडसोबत रिॲक्ट होतो तेव्हा काय होतं की वॉटर मॉलिक्यूल हे रिलीज्ड होतं. हे जे काही OH आहे हा H सोबत रिॲक्ट होतं आणि वॉटर मॉलिक्यूल रिलीज होतं लाईक दिस आणि C2H5 जाऊन इथे अटॅच होतं आणि काय फॉर्म होतं इथिल पॅरानायट्रोबेन्झोएट फॉर्म होतो. हा इथिल पॅरानायट्रोबेन्झोएट रिड्यूस्ड होतो इन प्रेझेन्स ऑफ सायनाइड अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड. तेव्हा काय होतं की हा NO2 कन्वर्ट होतो NH2 मध्ये. ठीक आहे. अँड दिस कंपाऊंड इज नथिंग बट अवर बेन्झोकेन. बेन्झोकेनला लिहिताना तुम्ही ह्या प्रकारेही लिहू शकता किंवा ह्या प्रकारे सुद्धा मेन्शन करू शकता. सिंथेसिसचं डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म हे डिटेलमध्ये आपल्या नोट्समध्ये अवेलेबल आहे. नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये इझिली तुम्हाला अवेलेबल होतात, तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. देन सेकंड ड्रग आहे ब्युटॅम्बिन. ब्युटॅम्बिन हा यूज केला जातो फॉर सरफेस ॲनेस्थेसिया. ब्युटॅम्बिनचं स्ट्रक्चर बघा, आता ह्या दोघांचं स्ट्रक्चरमध्ये तुम्ही कोरिलेट करू शकता. आता स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर बेन्झोकेन आणि हा ब्युटॅम्बिनचं स्ट्रक्चर सेम आहे, फक्त काहीतरी इथे एक कार्बनचं ॲडिशन झालं आहे, बाकी सगळं स्ट्रक्चर हे सेम आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट ड्रग आहे आपला प्रोकेन. प्रोकेन ऑल्सो इज अ स्टारवाला ड्रग. लाईक स्टारवाला ड्रग म्हणजे सिंथेसिस सुद्धा बघायचा आहे. आपला हा जो प्रोकेन ड्रग आहे या प्रोकेन ड्रगला नोवोकेन सुद्धा म्हटलं जाते. आता तुम्हाला सेमेस्टर एक्झाममध्ये हा क्वेश्चन नाही विचारणार, बट GPAT विचारू शकतात की प्रोकेनचं अनदर नेम काय किंवा नोवोकेनलाच प्रोकेन म्हणतात का, किंवा असे ऑप्शन दिले जाणार की प्रोकेनचा अनदर नेम काय, तर 2-3 ऑप्शन देणार, त्याच्यावरती तुम्हाला एक टिक करावं लागणार. अशा प्रकारे हा क्वेश्चन विचारू जाऊ शकतो GPAT. हा जो प्रोकेन आहे यूज केला जातो फॉर इनफिल्ट्रेशन, नर्व ब्लॉक अँड स्पायनल ॲनेस्थेसिया म्हणून. आता इनफिल्ट्रेशन म्हणजे काय हे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे. मला कमेंट करून सांगा की नेमकं इनफिल्ट्रेशन म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. सो हा प्रोकेन हा ॲज अ वॅसोडायलेटर म्हणून यूज केला जातो. म्हणून काय होतं की हा प्रोकेनमध्ये ॲड्रेनालिनला ॲड केलं जाते. कशासाठी ॲड केलं जातं की ॲड्रेनालिन ॲड केल्यामुळे काय होतं, जे काही आपला ड्रग आहे ह्या ड्रगचं ॲब्सॉर्प्शन हे डिले होतं आणि ॲब्सॉर्प्शन कमी प्रमाणात झाल्यामुळे काय होतं की त्याचं जे काही ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे ते इन्क्रीज होतं. सो प्रोकेनला ॲड्रेनालिनच्या कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा यूज केला जातो. प्रोकेनचं सिंथेसिस काय, तर याचे 2 मेन प्रिकर्सर आहे, पॅरानायट्रोबेन्झोइक ॲसिड आणि थायोनिल क्लोराईड. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पॅरानायट्रोबेन्झोइक ॲसिड अँड दिस वन इज अवर थायोनिल क्लोराईड. हे 2 जे काही कंपाऊंड आहे ते एकमेकांसोबत रिॲक्ट होतात आणि रिॲक्ट केल्यामुळं काय होतं, आपला फर्स्ट इंटरमिडिएट हे फॉर्म होतं. रिॲक्शनमध्ये काय होतं की थायोनिल क्लोराईडमधला एक क्लोराईड हा आपला पॅरानायट्रोबेन्झोइक ॲसिडमध्ये जाऊन अटॅच्ड होतो आणि OH हा सिस्टीमच्या बाहेर होतो. हा जो कंपाऊंड फॉर्म होता याला इंटरमिडिएट 1 सुद्धा आपण म्हणू शकतो. हा आपला इंटरमिडिएट 1 रिॲक्ट होतो NN डाय इथिल अमिनो इथॅनॉल. ह्या कंपाऊंडची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा HCl हे फॉर्म होतं. दिस Cl इज रिॲक्ट विथ H आणि हा जो रिमेनिंग कंपाऊंड आहे इथे जाऊन अटॅच्ड होतो आणि काय फॉर्म होतो, तर आपला इंटरमिडिएट 2 हा फॉर्म होतो. सगळं स्ट्रक्चर सेम आहे, फक्त काय HCl हा सिस्टीमच्या बाहेर होतो आणि रिमेनिंग जे NN डाय इथिल अमिनो इथेनॉल आहे ॲज इट इज जाऊन अटॅच्ड होतं. ठीक आहे. ह्या कंपाऊंडचं फर्दर रिडक्शन केलं जाते इन प्रेझेन्स ऑफ सायनाइड अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि काय होतं, दिस NO2 कन्वर्ट इंटू NH2, रिमेनिंग जे काही स्ट्रक्चर आहे ॲज इट इज आहे आणि फायनली काय फॉर्म होतं, तर प्रोकेन. ह्या प्रोकेनला तुम्ही ह्या प्रकारे सुद्धा लिहू शकता किंवा तुम्ही या प्रकारे सुद्धा कार्बनला मेन्शन करू शकतो. ठीक आहे. दिस इज द सिंथेसिस ऑफ अवर प्रोकेन. अगदी इझिली सिंथेसिस आहे, 2 to 3 स्टेपची ही सिंथेसिस आहे. ठीक आहे. देन फोर्थ जो ड्रग आहे आपला ब्युटॅकेन. ब्युटॅकेनचा यूज होतो फॉर अ टॉपिकल ॲनेस्थेसिया म्हणून. 5th वन आहे प्रोपॉक्झिकेन. प्रोपॉक्झिकेन हा फॉर अ डेंटल ॲनेस्थेसिया यूज केला जातो. स्ट्रक्चर सिमिलॅरिटी तुम्ही ठेवून आठवून ठेवू शकता. ठीक आहे.
देन नेक्स्ट ड्रग आहे टेट्राकेन. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ टेट्राकेन. टेट्राकेन हा टॉपिकल आणि स्पायनल ॲनेस्थेसिया म्हणून यूज केला जातो. देन 7th ड्रग आहे बिनॉक्झिनेट. बिनॉक्झिनेटलाच ऑक्झिब्युप्रोकेन सुद्धा म्हटलं जाते आणि हा ऑप्थॅल्मिक ॲनेस्थेसिया म्हणून ड्रग यूज केला जातो. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर बिनॉक्झिनेट. देन 3rd कॅटेगरी आहे आपले लिडोकेन किंवा ॲनालाइड डेरिव्हेटिव्ह. याला लिडोकेन डेरिव्हेटिव्ह किंवा ॲनालाइड डेरिव्हेटिव्ह असं सुद्धा म्हटलं जातं. आता लिडोकेनलाच आपण लिग्नोकेन म्हणतो किंवा ज्याला आपण झायलोकेन सुद्धा म्हणतो. हे याचे वेगवेगळे नाव आहे. हा जो आपला लिग्नोकेन आहे, लिग्नोकेनचा यूज कशासाठी होतो तर ॲज अ इनफिल्ट्रेशन म्हणून याचा यूज होतो. नर्व ब्लॉक करायसाठी, सरफेस अँड डेंटल ॲनेस्थेसिया म्हणून याचा ह्या ड्रगचा यूज होतो. लिग्नोकेनचं स्ट्रक्चर बघा इथं नोट्समध्ये मेन्शन केलं आहे. देन 2nd ड्रग आहे आपला मेपिवाक्रेन. मेपिवाक्रेन हा ॲज अ इपिड्युरल नर्व ब्लॉक और डेंटल ॲनेस्थेसिया म्हणून यूज केला जातो. ठीक आहे. देन 3rd वन आहे प्रिलोकेन. प्रिलोकेन हा अल्सो यूज होतो ॲज अ इनफिल्ट्रेशन किंवा प्रत्येक जे काही लोकल ॲनेस्थेटिक्स आहे प्रत्येक ड्रगचं तुम्ही सेम फंक्शन लिहू शकता, सेम त्यांचे युजेस लिहू शकता की हा जे काही पर्टिक्युलर ड्रग्ज आहे त्यांचेच फक्त युजेस तुम्हाला आठवण ठेवायची आहे की नेमकं स्पायनल ॲनेस्थेसिया कुठले आहे, टॉपिकल कुठले आहे, बाकी सगळे जे ड्रग्ज आहे त्यांचे युजेस सेम आहे. ठीक आहे. हा जो ड्रग्ज आहे लिग्नोकेनच्या कॉम्बिनेशनमध्ये यूज केला जातो फॉर अ टॉपिकल अप्लिकेशन. सी दिस वन इज द स्ट्रक्चर ऑफ अवर प्रिलोकेन. देन 4th वन आहे इटिडोकेन. इटिडोकेन हा ॲड्रेनलिनच्या कॉम्बिनेशनमध्ये यूज केला जातो. सो हा काय करतो, जर आपण ॲड्रेनलिनच्या कॉम्बिनेशनमध्ये यूज केला ह्या ड्रगला तर हा काय करतो बेटर त्याचे ड्युरेशन ऑफ ॲक्शन शो करतो आणि त्याचं जे काही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन तो बेटर शो करतो. देन वी हॅव लास्ट कॅटेगरी दॅट इज मिसलेनियस. मिसलेनियसमधला फर्स्ट आणि फॉरमोस्ट ड्रग आहे फिनॅकेन. फिनॅकेनलाच अल्सो होलोकेन सुद्धा म्हटलं जाते. हा यूज केला जातो फॉर ऑप्थॅल्मॉलॉजी म्हणजेच काय तर ऑप्थॅल्मिक ॲनेस्थेसियासाठी याचा यूज केला जातो. देन 2nd वन आहे डायप्रोडोन. डायप्रोडोन हा टॉपिकल ॲनेस्थेसिया म्हणून यूज केला जातो. सी दिस वन इज द स्ट्रक्चर ऑफ अवर डायप्रोडोन. स्ट्रक्चर थोडं वास्ट आहे बट प्रॅक्टिस केल्यामुळं सगळं इझी होऊन जाईल. देन 3rd वन आहे डायब्युकेन. वी नो आवर डायब्युकेन इज अ स्टारवाला ड्रग. सो ह्या ड्रगचं आपल्याला सिंथेसिससुद्धा बघायचं आहे. हा जो आपला डायब्युकेन आहे याला सिंकोकेनसुद्धा म्हटलं जाते. हा मोस्ट पोटेंट ड्रग आहे, मोस्ट टॉक्सिकसुद्धा आहे आणि याचं जे काही ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे हे लॉंगर आहे. सी दिस वन इज द स्ट्रक्चर ऑफ अवर डायब्युकेन. डायब्युकेनलाच ॲज अ सरफेस ॲनेस्थेसिया म्हणून यूज केला जातो. अल्सो हा पॅरेंटलीसुद्धा यूज केला जातो फॉर अ स्पायनल ॲनेस्थेसिया. ठीक आहे. नाव सिंथेसिस ऑफ अवर डायब्युकेन. सी दिस कंपाऊंड दॅट इज इसाटीन इज द प्रिकर्सर ऑफ अवर डायब्युकेन. इसाटीनचं ॲसिटायलायझेशन केलं जातं. ॲसिटायलेशन केल्यामुळं काय होतं की इथे COOCH3 हा अटॅच्ड होतं आणि काय होतं इंटरमिडिएट 1 हा फॉर्म होतं. हा इंटरमिडिएट 1 रिॲक्ट होतो सोडियम हायड्रॉक्साईड सोबत आणि काय होतं हा जो इथं कीटोन आहे ह्या कीटोनचं कन्व्हर्जन ॲसिडमध्ये होतं आणि इंटरमिडिएट 2A फॉर्म होतं. हा इंटरमिडिएट 2 रिॲक्ट होतो स्वतःसोबत. हे जे काही कंपाऊंड आहे हे रिअरेंज्ड होतं आणि काय होतं इथं जे ओपन चेन आहे त्याची रिंग फॉर्मेशन होतं आणि 2-हायड्रोक्सिसिंकोनिक ॲसिड हे फॉर्म होतं. दिस 2-हायड्रोक्सिसिंकोनिक ॲसिड इज रिॲक्ट विथ PCl5 आणि एक क्लोरीन हा OHला रिप्लेस करतो आणि काय फॉर्म होतं तर 2-क्लोरोसिंकोनिक ॲसिड हे फॉर्म होतं. दिस 2-क्लोरोसिंकोनिक ॲसिड देन कन्वर्ट इंटू इंटरमिडिएट 3 आणि हा अगेन रिॲक्ट होतो सोडियम ब्युटॉक्साईड अँड ॲट द एंड अवर डायब्युकेन इज फॉर्म. सिंथेसिस हे थोडं लेंदी आहे आणि बरेचसे कंपाऊंड याच्यामध्ये ॲड आहे. दिस इज ऑल अबाउट आवर लोकल ॲनेस्थेटिक अँड लास्ट टॉपिक ऑफ आवर मेडिसिनल केमिस्ट्री 2. आय होप तुम्हाला मेडिसिनल केमिस्ट्री ही इझिली समजली असणार. सगळ्यांना सेमेस्टर एक्झामिनेशनसाठी बेस्ट विशेष. थँक्यू.